दिल से आपका स्वागत करते हैं, दिल से आपका अभिनंदन करते, दिल से आपका। है कलियां सजे है द्वार, खिली है कलियां सजे है द्वार, आए हैं दिल का था इंतजार। स्वागत करते हैं दिल से आपका, अभिनंदन करते हैं दिल से आपका। स्वागत करते हैं दिल से आपका, अभिनंदन करते दिल से आपका। मन है महका दीदार आपका पाकर, पूरे दिल के स्वयं यहाँ पे आकर, स्वयं यहाँ पे आकर आप आए, धन्यवाद आपका। स्वागत करते हैं दिल से आपका, स्वागत करते हैं दिल से आपका, अभिनंदन करते दिल से आपका। खिली है कलियां सजे है द्वार, खिली है कलियां सजे है द्वार, आए हैं दिल का था इंतजार। स्वागत करते हैं दिल से आपका, अभिनंदन करते दिल से आपका। ओम शांती। मी सर्व स्वागत
ओम शांती. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त सर्व भक्तांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. आपण पाहत आहात चैतन्य देवींचा चित्ताकर्षक प्रसन्न देखावा. त्याचबरोबर आपण जाणून घेऊया प्रत्येक देवीचे महात्म्य व रहस्य. हा नवरात्री उत्सव 9 देवींच्या श्रेष्ठ ते श्रेष्ठ कर्मांचे यादगार किंवा आठवण आहे. शक्ती माता शिवशक्ती बसल्या म्हणजे तुम्ही डोंगरावरी. आदिशक्ती माता शिवशक्ती बसल्या म्हणजे तुम्ही डोंगरावरी. तुम्ही शक्ती तुम्ही माता तुम्ही होती तुमचा पाया तुमचे करणी अवसांचा धावा. सर्वात प्रथम आपण दर्शन घेऊया श्री महालक्ष्मीचे, अर्थात ज्या देवीच्या जीवनाचे लक्ष महान होते. महालक्ष्मीला कमलासना स्थित दाखवतात. म्हणजे ज्याप्रमाणे कमळाचे फूल चिखलात उगवूनही त्यापासून अलिप्त असते, तसेच महालक्ष्मी ही धनाची देवी असली तरी ती धनाच्या लोभापासून अलिप्त राहिली. महालक्ष्मीने ज्ञानधनाचे दान केले म्हणून तिच्या प्रत्येक अंगाची तुलना कमळाशी केली जाते. म्हणजे नयन कमल, मुख कमल, पद कमल, कर कमल अशी ही महान लक्षणांची आता दर्शन घेऊया असुर संहारिणी दैत्य निवारिणी श्री दुर्गा देवीचे. दुर्गा अर्थात दुर्गुणांचा नाश करणारी, जिचे वाहन आहे सिंह. म्हणजेच मनुष्यातील भयानक दुर्गुणांवर व स्वतःच्या कर्मेंद्रियांवर जिने विजय मिळवला आणि विकारांनाही आपले अधीन केले, त्याचे प्रतीक सिंह दुर्गा देवीचे वाहन दाखवण्यात आले आहे. म्हणजेच नारी ही अबला नाही, अर्थात अष्टशक्तीने युक्त अशी शिवशक्ती आहे. ही कोमल नाही, कमाल करणारी दुर्गा आहे. जय 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 दुर्गे महारानी. जय जय आता दर्शन घेऊया श्री संतोषी देवीचे. संतोषी अर्थात कोणत्याही परिस्थितीत भिन्न भिन्न स्वभावाच्या व्यक्तींबरोबर राहून मनाने संतुष्ट राहून इतरांनाही संतोष समाधान देणारी. तेव्हा श्री संतोषी देवी आपल्याला हे सांगते की संतुष्ट समाधानी राहण्याचा आधार संपत्ती पैसा नाही, तर ज्याचे मन समाधानी संतुष्ट आहे त्याच्या समोर सर्व भौतिक सुखे धुळी समान आहेत. तर आपल्या जीवनातही चिरंजीव संतुष्टता समाधान प्राप्त करण्यासाठी संपत्तीला सर्वस्व मानू नये ही प्रेरणा देणारी देवी श्री संतोषी.
नेहमी विपरीत स्थितीत संकटात राहूनही मनाने उमंग उत्साहात राहून प्रत्येक कार्यात सफलता प्राप्त करणारी व इतरांच्याही मनात उमंग उत्साह निर्माण करून अनेकांचे जीवन आनंदी बनवणारी ही तर देवी श्री उमा. विकराळ रूप धारण करून कलुषित भावना व वाईट संस्कारांना भस्म करून मृत्यू किंवा काळाच्या भयापासून सोडवणारी, जिच्या समोर बकरीची बळी चढवतात, बकरी अर्थात निर्णय करणारी. मग आपल्याला बकरीचा बळी द्यायचा नाही, परंतु आपल्यातील नेहमीपणाची अहंकाराची बळी द्यायची आहे. त्याचे प्रतीक बकरीची बळी देवीला चढवतात. ओळखलेत या देवीला? बरोबर आहे, ही तर कलकत्त्याची प्रसिद्ध श्री महाकाली देवी. तुळजापूरच्या श्री भवानी देवीचे दर्शन घ्यायला. भवानी अर्थात दुःखांचे हनन करणारी, या संसारूपी भवसागरातून तारून नेणारी, जी प्रेरणास्थान बनली छत्रपती शिवाजी महाराजांची. साक्षात श्री भवानी देवीने शिवाजी महाराजांना स्वराज्याचे सुंदर स्वप्न साकार करण्यासाठी अनेक शक्तींनी युक्त अशी लखलखती संशोध दिली. आजही ती आपल्याला ज्ञानरूपी तलवार देऊन आपले जीवन स्वराज्याप्रमाणे अर्थात या कर्मेंद्रियांचा राजा बनवून स्वतः या इंद्रियांना ताब्यात ठेवून जीवन सुखदायी बनवण्याची प्रेरणा देत आहे. शुभ्र वस्त्रात हातात वीणा घेऊन मंद स्मितहास्य करून मोरावर विराजमान झालेली ही श्री सरस्वती देवी, जिची आपण वाग्देवी, विद्यादेवी, शारदा देवी इत्यादी नावांनी पूजा करतो. ज्ञानवीणा धारण करून शिव परमात्म्याच्या ज्ञानाने जगातील वाईट गोष्टीतून जे चांगले आहे ते धारण करून
जगतपिता ब्रह्माचे अनुकरण करून तन मनाने पवित्र असणारी सरस्वती देवी व तिचे वाहन मूळ म्हणजे शुद्ध व स्वच्छ बुद्धीचे प्रतीकच नाही का? आणि ही देवी श्री गायत्री अर्थात त्या शिवपरमात्म्याचे गुण गाऊन सर्व मनुष्यात्म्यांना असुरापासून देवता बनण्याची प्रेरणा देणारी म्हणजे गानकलेतून ईश्वराचे गुण आणि शक्ती प्रत्यक्ष करणारी ही श्री गायत्री देवी की जिने आपली कला आपले मुख ईश्वराच्या गुणगानाने सार्थकी लावले व गायत्री नावाने प्रसिद्ध झाले. ही तर आपल्या सर्वांची लाडकी प्रिय भारत माता म्हणजेच आपली मायभूमी, ज्या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य वीरांनी जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्या भारतात एकेकाळी सुवर्णयुग होऊन गेले, सुजलाम सुफलाम अशी ही आमची पवित्र भूमी भारत माता, तिला आमचे सर्वांचे कोटी कोटी प्रणाम. चला मग आज प्रतिज्ञा करूया पुन्हा तिला सुवर्णभूमी बनवण्याची. सर्व मनुष्यात्म्यांना शिव परमात्म्याच्या ज्ञान गंगेने पुलकित करणारी, घराघरात ज्ञानगंगा नेऊन अनेकांचे जीवन परिवर्तन करणारी, स्वतः ईश्वराने ज्यांना या पवित्र ज्ञान दानासाठी निवडले, विश्वातील अनेक आत्म्यांना आत्मानुभूती परमात्मा अनुभूती करून सर्व मनुष्यात्म्यांचे संधान शिव परमात्म्याशी जोडून शांती सुख प्रेम आनंद इत्यादी गुणांचा अनुभव करवणारी ही तर राजयोगिनी ब्रह्मकुमारी. या सर्व देवींचे महात्म्य गुण शक्ती पाहून आपल्याला असे वाटत नाही का की या सर्व शक्तींची गुणांची वर्तमान समयी आपल्याला आवश्यकता आहे. या ताणतणावाच्या जीवनातून मुक्त होण्यासाठी श्रेष्ठ विचारांची व चिंतनाची गरज आहे.
विचार करा, ज्या देवींच्या दर्शनाने आपले नेत्र सुखावतात त्यांचे जीवन चरित्र ऐकून मनाला एवढे समाधान आनंद प्राप्त होतो. मग ते गुण शक्ती जर आपण आपल्यातही धारण केले तर आपलेही जीवन सुंदर, प्रसन्न, प्रेरणादायी होईल. तेव्हा अधिक माहितीसाठी आमच्या सेवा केंद्राला अवश्य भेट द्या. शिव शक्ति शिव शक्ति आ गई धरती पे, शिव शक्ति आ गई धरती पे, शिव शक्ति आ गई. घर घर में होती है जिनकी पूजा, घर घर में होती है जिनकी पूजा, चेतन में वो देवी आ गई, चेतन में वो देवी आ गई. शिव शक्ति आ गई धरती पे, शिव शक्ति आ गई.